सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल। परंतु गेल्या 20 वर्षांमध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं, आमच्यावरती गुन्हे दाखल केले, आम्हाला रात्रीत घरातून उठवून जेलमध्ये डांबलं, काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, ज्यांनी आता आमची भरण्याची ग्रामपंचायत फोडली, अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे। त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली, तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत। एक मात्र नक्की आहे की साहेबांचा आदेश या ठिकाणी तंतोतंत पाळला जाईल। परंतु ज्या उमेदवारांनी म्हणजे आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या 5 वर्षांमध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत, कुठला निधी हवा आहे का अशा पद्धतीची इच्छा देखील या ठिकाणी व्यक्त केली नाही। सत्तेतला जो वाटा द्यायला पाहिजे त्या संदर्भातला वाटा देखील आमच्या दापोली नगरपंचायतीमध्ये नगरसेवक उभे करण्यासंदर्भातला असेल त्या ठिकाणी झालं नाही, किंवा ग्रामपंचायतीमध्ये कुठल्या पद्धतीच्या तशा त्यांच्या भूमिका झाल्या नाहीत। ते येणाऱ्या भविष्यातल्या ज्या निवडणुका आहेत, मग ती विधानसभा असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये असेल, या संदर्भातल्या सत्तेच्या वाट्यासंदर्भात आमच्या भूमिका तीव्र आहेत, त्या आम्ही राजसाहेबांसमोर मांडू। आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं त्यांनी खच्चीकरण केलेलं आहे, त्यांच्या व्यवसायावर त्यांनी गदा आणलेली आहे, त्यांना एकही व्यवसायामध्ये कुठलं काम करू शकत नाही अशा पद्धतीच्या भूमिका आहेत, ती देखील आम्ही भूमिका मांडू। आणि आतापर्यंत आमच्या कार्यकर्त्यांवरती केलेल्या खोट्या केसेस आहेत, त्या खोट्या केसेस कशा पद्धतीने मागे घेणार, म्हणजे आमच्यावरती अॅट्रॉसिटी 420, 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल केलेले आहेत, ते कशा पद्धतीने पाठी घेणार, माझ्यावरती अपात्रतेची जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे, खोट्या केसेस केल्या आहेत, त्या पद्धतीने कशा पद्धतीने मागे घेणार या संदर्भातील चर्चा देखील सन्माननीय आम्ही राजसाहेबांकडे करू। आमच्या ग्वाल्हेर विधानसभेमधली परिस्थिती वेगळी आहे, तिथे देखील आमच्या सत्तेचा वाटा आहे, आमच्या दापोली तालुक्यातली वेगळी आहे, आमच्या मंडणगडमधली वेगळी आहे, चिपळूणमध्ये देखील त्याच पद्धतीची भूमिका आहे। सातत्याने झालेला अन्याय, सातत्याने आमची केलेली अवहेलना या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्यांनी दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू।